सोलापूर महानगरपालिकेच्या परिसरामधून मी नितीन पात्रे आणि माझ्यासोबत आहे यासिन शेख। आत्ता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन उंबासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रभागाचा प्रारूप आराखडा जाहीर केला। जाहीर करत असताना अनेकांना उत्सुकता होती की काय बदल होते, पण ना, काही बदल नाही। या प्रारूप आराखड्यामध्ये कोणताही बदल न करता 2017ची ज्या पद्धतीने आहे तीच पद्धत त्यांनी यंदाच्या वेळी देखील वापरले। लोकसंख्येच्याही बाबतीत तसंच आहे। जी 2017ला 40,696 इतकी लोकसंख्या गृहीत धरण्यात आलेली होती, तितकीच लोकसंख्या यंदाच्या देखील निवडणुकीमध्ये म्हणजे 40,696 इतकी मतं गृहीत धरण्यात आली। आत्ता जो प्रभाग मी सांगतोय तो प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 21, माफ करा, प्रभाग क्रमांक 21। प्रभाग क्रमांक 21चं वैशिष्ट्य असं की जी लोकसंख्या मी मगा सांगितली की 40,696 ही प्रभाग क्रमांक 21ची जी आहे तीच लोकसंख्या 17ला होती आणि त्यानंतरची आता आहे। या प्रभागा क्रमांक 21चं आणखी एक वैशिष्ट्य राजकीय आहे। ही या पक्षामध्ये 2017ला जेव्हा या प्रभागामध्ये निवडणुका झाल्या त्यावेळेस प्रभागामध्ये एमआयएमचं वर्चस्व होतं। या प्रभागामध्ये एमआयएमकडून निवडून आलेले तौफिक शेख, अजर हुंडेकरी आहेत, त्याशिवाय वाहिदा शेख, तस्लिमा शेख हे जे काय पॅनल होतं ते एमआयएमकडून निवडून आलेले होते। पण दरम्यानच्या काळामध्ये राजकीय कुरघोड्या झाल्या, राजकीय डावपेच झाले आणि विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या नंतर आज परिस्थिती अशी आहे की या प्रभागामध्ये 4 उमेदवार एमआयएमचे होते, त्यापैकी एकटे अजर हुंडेकरीच हे एमआयएममध्ये स्थिर आहेत। बाकी 3 जे नगरसेवक आहेत जसे की तौफिक शेख आहेत, तस्लिमा शेख आहे, वाहिद शेख आहे, ह्या सगळ्या NCP म्हणजे अजित पवार गटाच्या मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, ते आज एमआयएममध्ये नाही आहेत। ह्या प्रभागाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या प्रभागाचा 75% भाग हा दक्षिणमध्ये येतो, म्हणजे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुभाष देशमुख यांचं वर्चस्व ह्या ह्या प्रभागावर अधिक पडतो। त्याशिवाय एक 25% भाग हा शहरमध्येमध्ये देखील येतो, की जसं की शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोटे यांचा देखील पडतो। आणखी एक वैशिष्ट्य असं की महायुती आणि महाविकास आघाडी हे 2 समीकरण जर का ह्या मतदारसंघामध्ये जर का जुळून आले तर महाविकास आघाडीचा उमेदवार हा चमत्काररित्या किंवा समोरच्याला चकित करणारा निर्णय किंवा निकाल देऊन तो निघू शकतो। पण जर का पक्षामधलं नेतृत्व विभागलं, मताची विभागणी झाली तर मात्र ह्या ठिकाणी काँग्रेस आणि एमआयएमची शक्यता ही दाट वर्तवली जाते, कारण का मुस्लिम बहुल भाग आहे आणि जो काही मतदार आहे तो नेतृत्व किंवा इतरांना तो सांभाळून घेणारा आहे। आणखी एक वैशिष्ट्य या प्रभागाचं की देवेंद्र कोटे आणि सुभाष देशमुख यांनी जर का व्यूहरचना आखली तर ह्याच्यामध्ये एक वेगळा निकाल देखील हे दोघं काढू शकतात। हा डावपेचाचा भाग आहे। इथूनच ह्या प्रभागामध्ये 2021मध्ये जो काय प्रभाग आहे त्याच्यामध्ये देवेंद्र कोटे आणि सुभाष देशमुख यांचं म्हणजे थोडक्यात काय की भाजपा हा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी किती प्रयत्न करणार आणि कशा पद्धतीने डावपेच आखणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे।